नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालन्यात भोकरदनमध्ये विहिरीत खाट टाकून आंदोलन. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मात्र प्रत्यक्षात अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून मराठा विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारले जात असल्याची तक्रार समोर. नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत आज कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय. मनपाच्या कंत्राटी कामगारांच्या पगारात 7,500 रुपयांची वाढ. पिंपरी चिंचवड शहरात 15% पाणी कपात लागू. शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात अवघे 19% पाणीसाठा शिल्लक. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपल्याने कच्च्या तेलाचे दर कमी, मात्र भारत सरकारकडून अद्याप कोणतीही सवलत नाही. केंद्र सरकार लवकरच इंधन स्वस्त करणार नसल्याची माहिती. फिफा विश्वचषक 2024 मध्ये कॅनडाने कतार विरुद्ध 6-0 असा मिळवला दणदणीत विजय. कॅनडाच्या विश्वचषकाच्या इतिहासातील हा पहिलाच विजय. डोंबिवली पश्चिम येथील साईनगरमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईची समस्या. त्यामुळे संतप्त महिलांकडून पालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर हंडा मोर्चा. परभणीच्या गंगाखेड शहरात रेल्वे स्टेशन परिसरातील भंगाराच्या दुकानाला आग. आजूबाजूच्या 2 ते 3 घरांनाही आग लागून मोठं नुकसान. बीडच्या अंबाजोगाई येथे विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला. रात्री ट्युशनवरून घरी जात असताना 17 वर्षीय आशिषला दुचाकीवर आलेल्या 3 तरुणांनी केली मारहाण. पोलिसांकडून तिघांना अटक. लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. 3,18,000 रुपयांचा 12 किलो 740 ग्रॅम गांजा जप्त. 2 जण अटकेत. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.